पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. वसीम पटेलच्या बॅट मधून स्वागत केलंय करण घनसोलकरचं षटकारानं. अजून मागील मॅच मध्ये आपण पाहिलं नौमान पटेल स्ट्राईक वरती होते. आता मात्र थोडंसं वेगळं. वसीम पटेल आपण स्ट्राईक वरती पाहत आहोत. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल त्यावरती प्रहार केलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग एफर्ट थोडंसं खराब राहिलं. प्रयत्न लाजवाब. चेंडू फरार होतोय सीमा पार. 4 रन. मोहल्ला पनवेल टीमची पहिल्या बॉलवरती वसीमने षटकार लगावला. त्यानंतर हा चौकार पॉवर सर्कलच्या षटकामध्ये करण घनसोलकर वरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. सुपर बॅटिंग. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत पहिल्या 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चतुर गोलंदाज करणला आपण पाहतोय. फेरेशन पाहायला मिळालं. टप्पा खाल्यानंतर बॉल स्विंग झाला. त्या कारणामुळे हा बॉल निर्धाव आहे आणि करण खऱ्या अर्थाने कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धाव संख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. वेगवान पद्धतीचा बॉल यावेळी लाऊड फील केली जाते. पंचांचा बोट अवकाशाकडे. यासाठी आउट. पहिल्या विकेटचं पतन. कमबॅक करत असताना करण घनसोलकर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज वसीम पटेल बाद. मधून लवकर फलंदाज पाठवायचा आहे. फलंदाज रेडी ठेवायचे आहेत पहा. सर्व टीमला मी विनंती करू आयोजन कमिटीचा आपण थोडा वेळ वाचवा. सहकार्य करा. आणि जी लाईन दिले लाईन क्रॉस करणं फार महत्त्वाचं आहे. खेळाडू कक्षाच्या अगदी समोर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. माहिद सय्यद हा 3ऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू आपण पाहतोय. नौमान पटेल नॉन स्ट्राईक एंडवरती सुरुवात चांगली करून दिली खऱ्या अर्थाने वसीम पटेल या फलंदाजाने. षटकार चौकार आला आणि त्यानंतर मात्र मागील 2 बॉल देखील अप्रतिम पाहायला मिळाले करण घनसोलकरच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिला सामना खरं तर खेळला होता आंबिवली टीम आणि त्यानंतर मात्र 3 मॅच नंतर 4थी मॅच खेळत आहेत. म्हणजे जो रिदम असतो तो रिदम मात्र तुटला जातो. बराच वेळ आपण पाहिलं गेले 3 ते 4 तासानंतर हा सामना खेळवला जातोय. त्यामुळे थोडंसं आपण पाहिलं तो यावेळी देखील लाऊड फील करण्याचा प्रयत्न. यास फिंगर गोस अप. 1 मोर विकेट डाऊन. लगातारचा हा दुसरा हादरा मोहल्ला पनवेल टीमला. आल्या पावली माहिद मैदानाच्या बाहेर. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्याने त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट 1 डॉट बॉल अशी मात्र या षटकाचं विश्लेषण आपण पाहतो. करण घनसोलकरच्या माध्यमातून वेगवान पद्धतीचा बॉल होता. ना लेग ब्रेक ना ऑफ ब्रेक. अगदी सरळ बॉल आपण पाहिला. लेग बिफोरच्या माध्यमातून ही विकेट मिळते करण घनसोलकरच्या खात्यामध्ये. आता इथून मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर करण घनसोलकरला आपण पाहतोय. या स्पर्धेमधील 3री विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का हे पाहावं लागेल. जटमध्ये बॉल डिलिव्हर्ड केलाय. त्यावेळी देखील निर्धाव बॉलची सांगता. कमालीचं षटक. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा त्यानंतर लगातार 4 बॉल डॉट आणि त्यामध्ये 2 विकेट.
अशा रीतीनं पॉवर सर्कलचं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-10 मोहल्ला पनवेल. ते आहेत तोपर्यंत धावा जलद गतीने येतील मोहल्ला पनवेल टीमच्या. यामध्ये तील मात्र शंका नाही. मोठे पटके बांधण्यासाठी खऱ्या अर्थाने ओळखला जातो नवमान पटेल. आणि आता ती खेळी साकार होईल का इथून? कारण 4 षटकाचा सामना आहे. कमीत कमी 40-45 धावा करणं या खेळपट्टीवरती योग्य ठरेल. कारण संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. आता पहाट जवळपास होत आलेले आहे आणि इथून मात्र तुम्हाला चांगलं षटक हतलाबा लागेल. आणि फलंदाजी करत असताना इथून 40-45 धावा तुम्हाला या कराव्याच लागतील. स्विच हिट नवमान पटेलच्या बॅटमधून एक वेगळा शॉट. चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. टॉप 4 चौका. धाव संख्या 14 या आकड्यावरती 2 गडी गमावलेत. नवमान पटेल खऱ्या अर्थाने ओळखला जातो या मोठ्या पटक्या मारण्यासाठी. ओ यावेळी फुल टॉस बॉल. पंचाचा इशारा येतोय. इट इज अ नो बॉल. फुल टॉस बॉल वरती अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या इथून नवमान पटेलला. बोनस होता. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल पंचांनी मात्र दर्शवलाय. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रमोदच्या माध्यमातून. प्रमोद पाटील दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर दुसरा बॉल नो फेकला जातोय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आपण पाहिला. आणि नवमान पटेल देखील स्वतःवरती निराश. अगदी फुलटॉस पद्धतीचा बॉल फक्त दिशा दाखवायची होती. अतिरिक्त धावा मिळण्याचा चान्स होता. वेस्ट साईड. ओव्हर स्टेपिंगचा नो आहे ना. वेस्ट साईडचा रिव्ह्यू चेक करू ना. बॅटिंग रिव्ह्यू ना. अंपायर रिव्ह्यू आहे. जस्ट चेक केलं जाईल. एक्झॅक्टली चेक केलं जात आहे. नो बॉल आहे. त्यामुळे आत्ता मात्र इथून फ्री हिटची संधी फलंदाजाला असेल. त्या दसरा दिवाळी आता मात्र बोनस ची संधी. नवमान पटेल ऑन स्ट्राईक. धाव संख्या 1 ने पुढे चालले. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. हो यावेळी स्विच हिटचा पटका आहे पॉवरफुल. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा गोल. फ्री हिटची सुवर्ण संधी आणि नवमान पटेलने ती कबूल केले. षटकार. स्विच हिट. काय कमालीचा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल फेस करत असताना नवमालने स्विच हिटच्या पटक्यामध्ये चौकार मिळवला आणि आता देखील अगदी षटकार पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत नजर असणं फार गरजेचं क्रिकेटमध्ये. स्विच हिटचा पटका खेळत असताना आणि शेवटपर्यंत नजर होती आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं सीमारेषा पलीकडे
6 धाब्यांकरता षटकार. प्रमोद पाटील नेक्स्ट बॉल. ओ यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोअर वन टाकलाय, फसवा चेंडू, लवकर बॅटचा फेस क्लोज झाला नवमान पटेल या फलंदाजाचा आणि त्या कारणामुळे या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची संगता 3 बॉलचा खेळ झालाय. या षटकामधला 11 धावा प्रमोद पाटीलने खर्च केलेत. टोटल धावसंख्या 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं करण गणसोलकरच्या पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या त्या, त्यानंतर मात्र करणने कमबॅक केला, लगातार 4 बॉल डॉट केले, त्यामध्ये 2 विकेट. आणि आता मात्र प्रमोद पाटील चे पहिले 2 बॉल खराब पाहायला मिळाले. चौकार षटकार, नो बॉल, त्यानंतर एक निर्धाव बॉलची संगत आपण पाहतो. नवमान पटेल ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल, वारंवार खूप टप्प्याचे बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. स्वतःवरती निराश नवमान पटेलला आपण पाहतोय आणि या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाही. लगातारचे 2 बॉल डॉट फेकले जात आहेत. आता कमबॅक करत असताना प्रमोद पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. धावसंख्या 2 षटक, दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. हो यावेळी लेग स्टिक वरून बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कमालीचं षटक हतलण्याचा प्रयत्न, ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये करण गणसोलकरने कमबॅक केला होता आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रमोद पाटील देखील अगदी चांगली गोलंदाजी करतोय. नवमान पटेल सारख्या मोठ्या खेळाडूला मात्र स्तब्ध उभं केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. सुपर गोलंदाजी प्रमोद पाटील या गोलंदाजाची आपण पाहत आहोत. हो स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, 1 बाउन्स बॉल क्लिअर करेल सीमा पार. अंतिम बॉल वरती 4 धावा मिळतील आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-25. ची समाप्ती झाली. 2-25 धावा स्कोर कार्डवरती लागले गेलेत. प्रमोद पाटीलने 15 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि अशा रीतीने टोटल धावा संख्या 25 आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकमध्ये नवीन गोलंदाज सज्ज झालाय. आर्यन पाटील यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे आर्यन गोलंदाजी करेल. अंतिम बॉलवरती चौकाराला बरंच काही सांगून गेला तो चौकार, कारण प्रेशर जरूर निर्माण केला होता आणि प्रेशर रिलीज करणारा नवमान पटेलच्या बॅटमधून हा चौकाराला स्टेप आउटचा फटका होता. वारंवार स्लोअर पद्धतीचे बॉल प्रमोद पाटील फेकत होता, ते मात्र निश्चितरित्या त्याची चाचपणी केल्याने नवमान पटेल एक हुशार फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून 4 धावा आल्या आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12.50च्या सरासरीने आपण पाहतोय 25 धावा स्कोर कार्डवरती लगवलेत. चला स्पीडअप करायचं आहे. 2:31 मिनिटांनी सामना चालू झाला आणि जवळपास 15 मिनिटं होत आलेत. पहा अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज गावदेवी आंबिवली टीम. रटा मोर द विकेट न यावेळी कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, सोपा असेल खऱ्या अर्थाने. बॅट्समनने देखील इथून क्रीज जवळपास सोडलं होतं, असं वाटलं होतं इझी कॅच घेतला जाईल. कॅच ड्रॉप केले आणि या बॉलवरती सिंगल मिळेल. इस्माईलला खरं तर बाद व्हावं लागलं असतं, परंतु आत्ता मात्र सध्याच्या घडीला इस्माईल देखील मैदानाच्या आतमध्ये सेफ आहेत. धावसंख्या 1ने पुढे चालले. 26 धावा स्कोर कार्डवरती. 30 षटक प्रगतीपथावरती आर्यन पाटील. हो चांगला बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅटला फिल्डर तैनात आहेत. नवमान पटेल एक हुशार फलंदाज, चालाक फलंदाज आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, चॉप केला. शॉर्ट थर्डमॅनला बीट करायचं होतं, परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डिंग एफर्ट लाजवाब पाहायला मिळालं. धावसंख्या 1ने पुढे चालले. धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. टप्प्याचा बॉल हुक केलाय, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, कॅच होईल का संधी, कॅच ड्रॉप, हाताला ब्रश करून बॉल निघून चालला सीमा पार.
इट्स अ ह्यूज हिट, षटकार. आणि इस्माईलने मात्र जसं जीवनदान मिळालं आणि जीवनदानाचा कसा फायदा उचलायचा याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये इस्माईलच्या बॅटमधून षटकार आला. ओ यावेळी देखील ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा तो यासाठीचा वाईट बॉल. त्या बॉलला दंडित केलं. दिशेन मारा करण्याचा प्रयत्न. आर्यन पाटील वरती दबाव निर्माण केलाय इस्माईल या फलंदाजाने. षटकार टोकला मागील बॉलवरती आणि त्यानंतर मात्र ही अवांतर धाव हलकावरती अंकित केली जाईल. यावेळी देखील ऑन साईडला अलॉंग द कार्पेटच्या सहारे बॉल पॉलिश लॉंगॉनकडे निघून चाललाय. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. सिंगल दाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे चालले 35 ऑन अ बोर्ड. 35 धावा स्कोरकार्डवरती 4 षटकाचा सामना आणि अगदी चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मोहोल्ला पनवेल टीमचा आपण पाहतोय. पनवेल टीमला देखील माहिती आहे की इथून आपल्याला स्कोरकार्डवरती चांगले धावा उभाराव्या लागतील, कारण करण गणसोलकर, प्रमोद पाटील हे दोन असे फलंदाज आहेत की होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे इथून चांगले बॅटिंग करावी लागेल. चांगले स्कोरकार्डवरती धावा उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. सलामीला आलेला नौमान पटेलच्या बॅटमधून आपण पाहिलं एकंदरीत 9 बॉल फेस करत असताना 15 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि झेल घेतला जाईल. तिसऱ्या विकेटचा इथून पतन होईल. सलामीला आलेला नौमान पटेल मैदानाच्या बाहेर. मध्ये फहाद पटेल दाखल झालाय. नौमान बाद झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना आर्यन पाटील आपण पाहतो. 3 षटकाची समाप्ती झाली. टोटल 3 षटकाच्या क्रीज धाव संख्या 35 वरती 3 मोहोल्ला पनवेल. अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आकाश मोरे या गोलंदाजाला. चला नेक्स्ट मॅच बळवली आणि वशिने टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क सुद्धा. विनर सेकंड फेरीतील दुसरी मॅच बी पोलमधील वशिने विपक्ष श्रीराम बळवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कॉन्टॅक्ट करा. शेवटचं षटक यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव निश्चित मिळेल. स्लॉगोरच्या षटकामध्ये आकाश मोरे या गोलंदाजाला आपण पाहतो. टोटल 1 धाबेच्या मदतीने 36 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. फहाद पटेल स्ट्राईकवरती खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल आकाश मोरे राईट टार्म ओव्हर द विकेट. वेगवान पद्धतीचा बॉल रापथार का सौदागर आकाश मोरे. अगदी वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आकाश मोरे या गोलंदाजाचा. फहादला बॉल हा समजला नाही. पहिला बॉल फेस करत असताना निर्धाव बॉल येतोय. अंतिम षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करत असताना मोहोल्ला पनवेल या संघाला आपण पाहतो. टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल डिलिव्हर्ड केलाय. बॅटचा फेस अगोदर क्लोज केला जातोय. ताकदीचा प्रचंड वापर करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हुलकावून देत निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हाही बॉल डॉट म्हणजे लगातारचे आपण आकाश मोरेचे बॉल पाहिले. मागील 3 बॉलवरती फक्त सिंगल आणि बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकले जात आहेत. म्हणजे अंतिम षटकामध्ये एकंदरीत विचार कराल तर मात्र प्रेशर निर्माण केला जातोय फलंदाजी करणाऱ्या मोहोल्ला पनवेल टीमवरती. ओ यावेळी हॅमर केला स्ट्रेट डाउन द ग्राउंड बॉल. ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करत सीमा पार. अखेरीस फहादच्या बॅटमधून हा चौकार. त्या मदतीनं धावसंख्या 40 या आकड्यावरती
उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामधील. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी लाऊड अपील केली जाते. सिंगल धाव कंप्लीट केली. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिल्या सत्रामधील शेवटचा बॉल बॅटकट होता. धावसंख्या 1 ने पुढे चालले. 41 धावा, सन्मानजनक स्कोर, फायटिंग स्कोर उभारला जातोय पहिल्या सत्रामध्ये मोहल्ला पनवेल टीमकडून. आकाश मोरेज हे षटक लाजबाब पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये धाबा वाचवण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय आणि शेवटचा बॉल देखील चांगला पाहायला मिळतोय आणि अशा रीतीनं पहिल्या डावाची होईल समाप्ती. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती 3 बाद 41 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 42 धावांचं लक्ष गावदेवी आंबिवली या संघासमोर ठेवलंय. चला नेक्स्ट मॅच. श्रीराम बळवली टीमचे कॅप्टनला मी विनंती करतो की आपण यावं. वशिने टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत आलाय, तर बळवली टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी यावं. आपण उशीर करू नका पहा, लगेच टॉस केला जाईल. अच्छा, रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो आम्हाला समालोचन कक्षामध्ये सेफ यांची अगदी चांगली साथ मिळाली. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतो. आणि या समालोचन करण्यासाठी आम्हाला आज खरंतर इथे इन्व्हाइट केलं रोशन पाटील तारा, आमचे परम मित्र आणि मार्गदर्शक. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आम्ही देखील या स्पर्धेचा एक घटक बनलो, त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो. आयोजन कमिटीचं देखील होम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी चांगली लाईव्ह टेलिकास्टिंग आपल्याला पाहायला मिळेल. डीजे ऑपरेटरची देखील चांगली मदत आपण पाहिली. मनमुक्त करणारं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. आणि मी आजच्या रात्रीमध्ये थांबतो. तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफीचा हा महासंग्राम. थँक्यू. यस, टॉस किया जाएगा. भी देख सकते हैं कुणाल जी मालिन के शुभा इस तरफ, एक तरफ टीम श्रीराम बलौली उसको फाइट करती हुई वशिनी टीम यहाँ से नजर आएगी. हैंड टॉस जीता बिल्कुल श्रीराम बलौली टीम ने, यहाँ से गेंदबाजी चुनी है. ओके, थैंक यू. उसके बाद बिल्कुल बीच मैदान के अंदर मुकाबला होना. जब तक लेते हैं हम यहाँ से स्वागत. हमारे साथ बिल्कुल आज कमेंट्री में जुड़ गए थे. यस, लबेशी डीगे मोरबे माफी चाहूंगा. यस, उनका यहाँ से बिल्कुल स्वागत किया जा रहा. कुणाल जी माले इनके शुभास्ते हमारे साथ आज के दिन जो कॉम बॉक्स में जुड़ते हुए नजर आए थे. थैंक यू सो मच लबेश सर, मैन फ्रॉम मोरबे. तो यहां से बिल्कुल देख सकते हैं आने वाले 24 गेंदे और 42 रनों की जरूरत होगी जीत के लिए टीम गावदेवी अंबिवली टीम को. यस, ओपनिंग पेयर यहां से बीच मैदान के अंदर ऑन होती हुई नजर आएगी. नीलेश गातारे और हमें बिल्कुल देखने मिलेगा करण घनसोलकर. गेंदबाज देखिए, आपको स्पीड अप करना, अमल बजावनी आपको करनी है. देखिए, बॉल देना मैदान के अंदर, गेंद देनी है आपको. 42 रनों की जरूरत है. चलता हुआ बीच मैदान के अंदर मुकाबला गावदेवी अंबिवली बनाम मोहल्ला पनवेल के बीच. 41 रन बनाए थे, 42 रन बनाकर जीतना होगा गावदेवी अंबिवली इस टीम को.
चले जल्दी जल्दी मुकाबला ऑन करना है, वक्त की अमल बजावनी करनी है। वही ना, ऐसा नहीं हो कि नाइट मुकाबले और वो मुकाबला हमें दिन में खेलने मिले। ऐसा नहीं होना चाहिए। इसके बाद और 2 मुकाबले खेलने बाकी है। अथब्बद रात के 3 बज चुके हैं। नौमान पटेल गेंदबाजी की कमान संभालते हुए नजर आएंगे मोहल्ला पनवेल टीम के माध्यम से। मैच होगा ऑन। ये क्या, फटाफट मुकाबला आपको ऐसे चालू करना और खत्म भी करना है, क्योंकि आयोजक करता बार बार हमें सूचना दे रहे हैं। तो जर्सी नंबर 17 नौमान पटेल हम देख सकते हैं, इस्तान नाम की जर्सी खेलकर इस वक्त गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद के ऊपर स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बॉलर के सर के ऊपर से 1 बाउंस सीमा पार। यस 4। चार के साथ स्वागत किया बल्लेबाज नीलेश कातरे। इस बल्लेबाज ने पहली गेंद के ऊपर 4 रन बनते हुए नजर आए। 4 ओवरों का मुकाबला, 41 रन बने थे, 42 रन बनाकर जीतना है। नीलेश कातारे और करण घनसोलकर की जोड़ी मैदान के अंदर। दूसरी गेंद तेज तर्रार फेंकी थी, क्या बात है। पहली गेंद के ऊपर चौवा, उसके बाद कमबैक नजर आया गेंदबाज नौमान पटेल का। अच्छी गेंदबाजी, एक ऑलराउंडर भूमिका हम देख सकते हैं रायगढ़ प्रीमियर लीग के अंदर। काफी अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी इनके माध्यम से जरूर नजर आई है। इस टीम का तुरुप का इक्का जिसे कहा जाता है, नौमान पटेल है गेंदबाजी मार के पर सज्जा। फिर से एक मर्तबा यहां से इस बार लोअर फुलटस वाली गेंद हिट करती हुई, यानी कि डांडी गुल बल्लेबाज नीलेश गाताड़े बैक टू द डगआउट। नौमान पटेल के माध्यम से नजर आया, तेज तर्रार गेंद फेंकी थी, जरूर वो फुलटॉस गेंद थी, लेकिन उसको बीट करती हुई विकेटों से टकराई और पहला विकेट डाउन होता हुआ नजर आया। नीलेश गातारे बैक टू द डगआउट। बल्लेबाज नितिन पाटिल इस वक्त बल्लेबाज की कमान संभालते हुए नजर आएंगे। नौमान पटेल अच्छी गेंदबाजी यहां से कर रहा है। चौवा जरूर खाया था पहली गेंद के ऊपर, ओवर पिच वाली गेंद थी। अच्छी गेंदबाजी रही है अब तक मोहल्ला पनवेल टीम के इस गेंदबाज नौमान पटेल के माध्यम से। पहला मुकाबला भी इनका हमने जरूर देखा था। चारों गेंदबाज ने काफी प्रभावित किया था आज की रात। इनफॉर्म टीम है मोहल्ला पनवेल टीम, कई जगह पर इनके भी चर्चे रहे। मोहल्ला पनवेल टीम यहां से लड़ती हुई नजर आ रही है, उसको फाइट कर दिया करण घनसोलकर की टीम। यहां से हार नहीं माननी है, अपने जीत के लिए दोनों टीम संघर्ष कर रही है। अब गावदेवी अंबेली टीम को यहां से रनों की भूख लग चुकी है। तब्बल 42 रन बनाकर जीतना। पहली ओवर का क्रम जारी है, पावर प्ले चल रहा मैदान के अंदर। बिल्कुल पैरों के ऊपर गेंद थी, मोड़ दिया गेंद स्क्वायर लेग की रीजन में, आते आते से प्रहार। यस, मिलेंगे 4। चार के साथ इस बार भी तेज तर्रार, क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी। चौवा खाने के बाद कमबैक नजर आया यहां से नौमान पटेल। इस गेंदबाज का तेज तर्रार गेंद फेंकी थी, रफ्तार का सौदागर इस वक्त नजर आते हुए। इस 4 के साथ 8 रन स्कोर कार्ड बनते हुए नजर आ रहे हैं। आने वाले 19 गेंदे 34 रनों की दरकार है जीत के लिए। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, बिल्कुल गेंद जाती हुई मिड विकेट रीजन में। दानियाल वहां से मौजूद है, सिंगल डबल के लिए जरूर कोशिश किया था, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 ओवर की समाप्ति के बाद टीम गावदेवी अंबिवली टीम का स्कोर है 9 पर 1।
मुकाबले का आनंद ले रहे हैं। होटल हाईवे किंग के मालिक हम आपका भी स्वागत करते हैं। तो खुद की पहली टीम की दूसरी ओवर लेकर पिछले टीम का हीरो नन्ना मुन्ना जादूगर जिसे कहा जाता वो जिमात पटेल इस वक्त गेंदबाजी की कमान संभालते हुए हमें नजर आएंगे। आने वाली 18 गेंदे और जीत का समीकरण हम देख सकते हैं मैदान के अंदर। यस, आने वाली 18 गेंदे और 33 रनों की जरूरत गेंदबाज अंडर 19 का खिलाड़ी हम देख रहे हैं जिमात पटेल। पिछले मुकाबले के अंदर क्या बेहतरीन गेंदबाजी इनके माध्यम से हमने देखी थी। एक ओवर के अंदर 1 विकेट लिया था और 2 रन दिए थे और सबसे बड़ा विकेट यानी कि अनिकेत मुकल का विकेट इस गेंदबाज ने लिया था। वही जिमात पटेल इस वक्त गेंदबाजी की कमान संभालते हुए। पहली गेंद के ऊपर यूसुफ का फटका, लेकिन शॉट थर्ड मैन की रीजन में अगर ये डाई लगती तो बिल्कुल यहां से हम देख सकते हैं। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, हम कह नहीं कह सकते, कभी भी कुछ भी हो सकता है अगर मगर ये क्रिकेट के अंदर नहीं जमता। बिल्कुल हम देख सकते मैदान के अंदर टीव आ चुका है, यानी कि उस मैदान के अंदर छा रही है। ठंडी अब तक पूरी तरीके से नहीं गई है, जिसके कारण हम देख सकते हैं अच्छा बिल्कुल साइप्रिट लाइव इनके माध्यम से हमें नजरा यहां से आता हुआ। 17 गेंदे 32 रनों की दरकार है। दूसरी ओवर का क्रम यहां से जारी है। फौरन मुकाबला ऑन करना है, ज्यादा शॉट मीटिंग आपको नहीं लेने देखिए। जल्द से जल्द फील्डिंग की रचना आपको रचानी है, क्योंकि बड़े मुकाबले जल्दी जल्दी मुकाबला देखिए, फील्डिंग रचानी है हर गेंद के ऊपर। आयोजककर्ताओं के माध्यम से 10 रन स्कोर कार्ड के ऊपर बने। दूसरी ओवर जिमात पटेल गेंदबाजी मार्ग पर सज्ज है। मोहल्ला पनवेल टीम के एक ताकतवर गेंदबाजों में से एक आने वाला यंग टैलेंट है, अपकमिंग स्टार फ्रॉम मोहल्ला पनवेल टीम जिमात पटेल इस वक्त नजर आते हुए। 17 गेंदे 32 रन। करण घनसोलकर है मैदान के अंदर, क्या कुछ कर पाएंगे। दूसरी ओवर की दूसरी गेंद के ऊपर पहली मर्तबा स्ट्राइक और ऑन साइड के ऊपर फील्डर वहां से मौजूद, लेकिन फील्डर की मस्तक पर दस्तक देकर यस गेंद फरार, बिग हिट, षटकार। विकेट के रीजन में यहां से छक्का दागा। इस छक्के के साथ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके जिमात पटेल फिर से एक मरतबा। इस बार भी पटकी हुई गेंद थी, बिल्कुल गेंद जाती हुई उसी दिशा में। 1 रन तो मुकम्मल किया। यस, दूसरे के लिए जरूर दौड़ा। अच्छा थ्रो वहां से आदिल फील्डिंग कर रहे थे, अच्छा थ्रो वहां से बिल्कुल करते हुए नजर आए। सिंगल के साथ 17 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। अच्छी गेंदबाजी आपको यहां से करनी होंगी। बिल्कुल छक्का खाने के बाद यहां से आया सिंगल। लेफ्ट आर्म गेंदबाज है, नेचुरल स्विंग है और ये पहचाना भी अपनी गेंदबाजी के चोर पर जाना जाता है एक नन्ना मुन्ना खिलाड़ी यानी कि जिमात पटेल। इस बार भी हल्के हाथों से खेलने की कोशिश, बल्ले का ऊपरी हिस्सा, बल्लेबाज नितिन पाड़ल, बैक टू द डगआउट। बल्लेबाजी की भूमिका निभाते हुए नजर आएंगे। अच्छी गेंदबाजी, मैंने पहले ही कहा था ये गेंदबाज की पहचान है स्विंग। जैसा टप्पा गिरा वैसा ऐसे हल्के हाथों से खेल रहे थे जरूर नितिन, लेकिन ऊपरी हिस्सा लग के विकेट कीपर यजदान के दस्तानों में डॉट गेंद। 17 रन बन चुके हैं। इस ओवर के आने वाली आखिरी 2 गेंदें शेष है। एक छक्का जरूर खाया, 8 रन खर्च किया इस गेंदबाज जिमात पटेल ने। प्रमोद पाटिल नया बल्लेबाज करण घनसोलकर, इनके कंधों के ऊपर जरूर जिम्मेदारी होगी। इनका रहना यानी कि गाउदेवी अंबियोली टीम के लिए बेहद जरूरी होगा।
अच्छे बल्लेबाज है नया बल्लेबाज प्रमोद पाटिल। इस बार भी पटकी हुई गेंद थी, मोड़ दिया, गेंद जाती हुई लॉन्ग लेग फाइन लेग रीजन में, यस बिग हिट, सिक्सर। जानते हैं बिल्कुल पहले ही अक्रॉस द लाइन जगह बना चुके थे, और जब आप बल्लेबाज को रूम देंगे ना तो वो मैदान के अंदर धूम मचाता हुआ नजर आएगा। वैसा ही कुछ बल्लेबाजी प्रमोद पाटिल इनके बल्ले से नजर आई। छक्का खाने के बाद स्कोर कार्ड 23 रन के ऊपर 2 विकेट गावदेवी अंबिवली टीम यहां से नजर आ रही है। बिल्कुल हम देख सकते हैं नौमान पटेल कुछ काल मंत्र देते हुए अपने गेंदबाज जिमात पटेल को अच्छी गेंदबाजी यहां से करनी होगी। कमबैक अगर ये मुकाबले के अंदर आपको बने रहना है तो आपको अच्छा कमबैक यहां से करना होगा, क्योंकि आने वाली हम गेंदे बची है तब्बल 13 गेंदे और 19 रनों की दरकार होगी जीत के लिए। सिमाद फिर से एक मरतबा, इस बार भी उसी तरह की शॉट लगाने की कोशिश, गेंद जाती हुई फाइन लेग रीजन में, 1 बाउंस 2 बाउंस सीमा पार, यस मिलेंगे 4। दो विकेट मैदान से बाहर जाते हुए नजर आए। आने वाली 12 गेंदे, 15 की दूरी, गावदेवी अंबिवली टीम बिल्कुल नगर पालिका के मैदान के ऊपर बिल्कुल ये टीम ने प्रथम पारितोषिक हासिल किया था, जब करण घनसोलकर ने बिल्कुल बाइट दी थी कि हमारा सीजन काफी खराब गया, लेकिन वो कहते हैं ना कमबैक के लिए जब बल्लेबाजी करते हो तो कमबैक के लिए एक सिक्सर, और जब आप मुकाबला जीतते हो तो वहां से बस एक ट्रॉफी की जरूरत होती है, और वो ट्रॉफी जीती है। उसके बाद क्या बेहतरीन बल्लेबाजी गेंदबाजी इस टीम के माध्यम से नजर आ रही है। आने वाली 12 गेंदे, 15 की दूरी, गेंदबाज इस्माइल पिंजारी इस वक्त गेंदबाजी की कमान संभालते हुए नजर आएंगे। 12 गेंदे 15 रन। चले जल्दी जल्दी मुकाबला आपको ऑन करना है। आने वाली 12 गेंदे 15 की दरकार, गावदेवी अंबिवली उसको फाइट करती हुई टीम मोहल्ला पनवेल यहां से नजर आ रही है। करण घनसोलकर जिन्होंने 2 गेंदे फेस कर चुके हैं, जिसपे 7 रन खर्च बनाए। यहां से हल्के हाथों से खेलने की कोशिश, बिल्कुल गेंद जाती हुई शॉट पॉइंट की रीजन में, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। यस तेज तर्रार थ्रो किया था वहां से, बिल्कुल अपने कॉपी क्रीज में सेफ रहेगी। 11 गेंदे 14 रनों की दरकार। इससे कई मुकाबले हमने देखे जो यानी कि 11 गेंदे 10 रन, 11 गेंदे 5 रन, 11 गेंदे 6 रन, जो फील्डिंग करती हुई टीम जीत रही है। हार नहीं मानना, दोनों भी टीम अपने जीत के लिए संघर्ष कर रही है, मेहनतें दोनों तरफ से जारी है। मुश्किलें मुसीबतें सब कुछ है इस खेल में, अगर बुलंद हो हौसला तो मुमकिन हर मुकाम है। इसलिए बुलंद हौसला आपको रखना दोनों भी टीम, क्योंकि ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कभी भी अन मौके के ऊपर पलट सकता है। इस बार क्या हुआ मैदान के अंदर, बल्लेबाज प्रमोद पाटिल बैक टू द डगआउट। तो यस नया बल्लेबाज मनीष जले इस वक्त बल्लेबाजी की कमान संभालेंगे। 10 गेंदे 14 की दूरी, हार नहीं माननी है, मुकाबले में मजा आ रहा, रफ एंड टफ चलता हुआ है मुकाबला। एक तरफ मोहल्ला पनवेल तो दूसरी तरफ गावदेवी अंबिवली टीम यहां से लड़ रही है। करण घनसोलकर, मैंने पहले ही कहा था इनका रहना ये बेहद जरूरी है मैदान के अंदर। खुद के ऊपर बिल्कुल जिम्मेदारी रखकर बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर करण घनसोलकर। अच्छी गेंद के ऊपर सन्मान और गलत गेंद के ऊपर प्रहार करना जानते हैं। ऑन साइड के ऊपर मोड़ दिया, लेकिन फील्डर की मस्तक पर दस्तक, गेंद फरार, यस बिग हिट, षटकार।
बेहतरीन बल्लेबाजी करण घनसोलकर द्वारा। इस बार भी गेंद इट्स अ वाइड बॉल। अतिरिक्त रन, बिल्कुल प्रेशर है गेंदबाज के ऊपर। 9 गेंदे 7 का समीकरण, जहां पर कहीं ना कहीं पहले सत्र के अंदर शुरुआत अच्छी दिखाई थी मोहल्ला पनवेल टीम ने, वहां से थोड़ी उसके बाद जैसी जैसी गेंदबाजी किया बैक फुटवर होती हुई नजर आई, जिसके बदौलत हम देख सकते हैं 42 रनों का स्कोर है। अब 9 गेंदे 7 की दूरी। इस बार भी बड़ा हिट मोड़ दिया ऑन साइड के ऊपर, मिड विकेट की रीजन में फील्डर वहां से मौजूद, लेकिन यस बिग हिट, षटकार। स्कोर इज लेवल, 1 रनों की दरकार है। यस बलौली टीम आपको रेडी रहना, आपको फौरन जैसा मुकाबला होता वैसे इन एक्शन आपको बिल्कुल मैदान के अंदर जाना है। बस 1 रनों की दूरी, 8 गेंदों के ऊपर अब 1 रन चाहिए, स्कोर इज लेवल है। 5 गेंदों के ऊपर बेहतरीन बल्लेबाजी की इस बल्लेबाज करण घनसोलकर ने 20 रन बनाया, बेहतरीन बल्लेबाजी। इस बार भी हल्के हाथों से खेलने की कोशिश, क्या हुआ मैदान के अंदर। यस जीतती हुई नजर आ रही है टीम गांव दिव्य।